ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय विश्लेषणाचा हे जातोय. नक्कीच भाषणाचा काय, तुम्ही एकटं भाषण काय करून बसला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला आहे. हे मोकळेपणानं सांगायला उद्धव ठाकरेही मागे राहत नाहीत आणि आम्ही मागे राहत नाही. आणखी एक भावनिक क्षण होता, तुम्ही भगवीशाल देत होता राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना. राज ठाकरेंचा सत्कार करायला थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरेंचा. शेवटी ते आता बोललो ना, प्रीतिसंगम आणि त्या प्रीतिसंगमामुळे समोर भीतिसंगम निर्माण झाला आहे. हे होतच राहिले यापुढे. नाही पण राऊतसाहेब, महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. दोन पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गटनोंदणी होत नाही. बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. हां, त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे, हा इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलो आमचा महापौर होणार. पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात. त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. पण केडीएमसीतले तुमचे 4 नगरसेवक अजूनही अज्ञात स्थळी. आता यात काय नवीन राहिलंय का? गेले तुम्ही 4 दिवस हाच प्रश्न, मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता, त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू, मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा जर मंत्री झाला नसता तर शिवसेना फुटली नसती, असं रामदास कदम यांनी म्हटलं. रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे त्यांचा पक्षही फार लक्ष देत नाही अशी माझी माहिती आहे. ते स्वतः अनेक काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते, शिवसेनेच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे, ठाकरे कुटुंबाला कृतज्ञ असायला पाहिजे. लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी, तर लग्न कसं टिकेल असं टीकास्त्र ठाकरे बंधूंवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी डागलेलं आहे. ते खूप महान आहेत, आंबेडकरांचे नातू आहेत, आम्ही त्यांना नमस्कार करतो. अकोल्यामध्ये हिंदी में क्या है, चंद्रपूरमध्ये हिंदी में क्या है, कहाँ नहीं, मेरे पास कोई जानकारी नहीं. देखिए छगन भुजबल जी ये देश का पहला केस था. एक कैबिनेट मंत्री को महाराष्ट्र में, एक कैबिनेट मंत्री को एक झूठे मुकदमे में फंसाकर ईडी ईओडब्ल्यू ने अरेस्ट किया और 2.5 साल तक उनको जेल में रखा, उनको यातनाएं दी. हाँ, वो चिल्लाते रहे कि मैं निर्दोष हूँ. महाराष्ट्र सदन घोटाला, करेक्ट. अब महाराष्ट्र सदन भी दिल्ली में खड़ा है. छगन भुजबल जिनके ऊपर बीजेपी ने एक कार्रवाई की, उनको बीजेपी ने मंत्री बनाया है और ईडी ने उनको बाइज्जत छोड़ दिया है, निर्दोष, कोई गुनाह नहीं आप